नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपुरात संततधार पाऊस, सावित्री नदीला पूर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पोलादपुरात 3000 मिलीमीटर पावसाची सरासरी ओलांडली, प्रशासन अलर्ट मोडवर। पोलादपूर तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासात 161 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस 3241 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। रायगड जिल्हा प्रशासनाकडून अतिवृष्टीची दक्षता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शाळा कॉलेज महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या धर्तीवर पोलादपूर तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून तालुका दुर्गम डोंगराळ असला तरीही अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक तालुका प्रशासन परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे। तालुक्यातील पूरस्थितीसह दुर्गम डोंगराळ दरडग्रस्त भागातील गाववाड्यावर पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याकडून पोलीस पाटील व स्थानिक नागरिक यांच्याशी समन्वय साधून उद्भवणाऱ्या परिस्थितीवर सर्वांच्या सहकार्याने मात करण्यासाठी प्रशासनाने यशस्वी उपाययोजना केल्याचे दिसून येत आहे। महाबळेश्वर घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। सावित्री नदीचा पाणी पातळी झपाट्याने वाढत असून तालुक्यातील प्रमुख नद्या सावित्री नदीला मिळत असल्याने सावित्री नदी दुथडी तुडुंब भरून वाहत आहे। नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे। आपत्ती निवारण व पोलादपूर प्रशासनही तालुक्यातील दुर्गम डोंगराळ गाव वाड्या वस्तींसह पोलादपूर शहराची पूरस्थिती लक्षात घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केल्याने काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आवश्यक असल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। काही ठिकाणी नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून पोलादपूर प्रशासन अलर्ट मोडवर सतर्क आहे। तालुक्यातील कामती, घोडवली, चोळई या नद्याही दुथडी भरून वाहत आहेत। आज पुन्हा सकाळपासूनच दमदार पावसाने सुरुवात केली असून या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल प्रशासन, श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे। मात्र मुसळधार पावसात अतिवृष्टी दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस आणि आपत्ती निवारण महसूल प्रशासनाने केले आहे। दरम्यान पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांनी आपत्ती दरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असल्याचे दिसून येत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।